अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये। आणि आज करतोय आम्ही दिवाळीची साफसफाई आणि सगळ्यात पहिली सुरुवात शीतल करणार। तशी दीपकने सकाळी सुरुवात केली आहे स्टँड वगैरे घासून। आता बाकी हा इकडा उड्या साफ करायचा। नॉर्मल म्हणजे आमचं असं स्टँड म्हणजे भांडी वगैरे ते आधीच करून ठेवलेलं छोटं मोठं छोटा क्षितिजा आलेली, क्षितिजाने थोडीशी मदत केलेली। तर क्षितिजाने बाबा गावाला गेलेत, म्हणजे कधी गेले ना 2-3 दिवस झाले गावाला गेले ते। त्याच्यामुळे आम्ही पटकन होते 2-3 दिवस होते तो पण त्यांना पटकन पिक्चर बघायला नेलेला। आता दोघे गेले तर आम्ही दोघेच येतात। आता दोघांनाच आम्हाला हे पूर्ण घर साफ करायचं आहे। येस, तर चला आपण साफसफाईला सुरुवात करूया। तुमच्या घरची साफसफाई झाली की नाही? आम्ही व्हिडिओ पोस्ट करेपर्यंत झाली असेल, त्यांच्याकडे साफसफाई होऊन दिवाळीचा फराळ पण झाला असेल। पण आम्हाला कॉर्पोरेट एम्प्लॉई म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, सुट्टी बिट्टी काय भेटत नाही। सुट्टी असेल तरी पण कामाला लावतात, ते वेगळं दुःख आहे सोडा। आणि आता आम्ही साफसफाई करतोय। फराळ विराळ काय झालं नाही, बघू ते काय झोपलेलं आहे जागू नको काय बघायला। हा नाही, ते म्हणजे असं दुःख आहे ते उगत बाहेर काढतो। तर चला भेटूया। सो गेट रेडी विथ मी फॉर दिवाळी दिवाळी साफसफाई म्हटल्यावर पसारा तर आलाय, हा सगळ्यांचा पसारा आहे। आता फटाफटा आवडते टाइमलेस मध्ये दाखव। मॅडमच्या अंगात आले आज साफसफाई आहे ना, साफसफाई काय नाही। काय बोललास? हे बघा पूर्ण घर साफ करून झालंय। पूर्ण घर म्हणजे हे पूर्ण हे बघा हे 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 बेड वगैरे सगळं साफ करून तर शीतल फायनली लादी पुसते। लादी पुसली की झालं। हा काय किचन काय किचन काय किचन बस तू आधी लायनर दाखव कुठे का कसं काय। मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवतो। शीतलला तर खिडकी साफ होती, खिडकी बाहेरची खिडकी जी आहे ना ती साफ होती आणि खिडकी साफ स्वतःला तिने लॉक करून घेतलंय। बघा बघा कधीपासून आवाज देते, काजळ लावून आला इकडे। शीतल काय म्हणजे अरे मी साफ करायला काय प्लॅन काय होता? स्वतःला बघायचं काय, स्वतःला लॉक करून बघायचं कसं वाटतं ते। हट, किती आवाज येते तुला? आवाज येत नाही, मोबाईल मध्ये तिकडे बघत बसला। झाडू दे आधी झाडू दे झाडू दे। आणि छोटी पिशवी आणायला सांगितली, आणलीस का? तर मित्रांनो आमची सगळी साफसफाई वगैरे सगळी झाली आणि आता वाजलेत 5 आणि आम्ही जेवायला बसलोय संध्याकाळचं। आणि जेवणामध्ये मी काय बनवलंय दाखवते, थांबा। भुर्जी आणि नाचणीची भाकरी। दीपला तर खूपच भूक लागली ना दीप? मला पण खूप भूक लागली। ते दाखवलंस का वाजले किती? येस, किती वाजले? 5। अजून एक कपड्यांचा ढीग पडला इकडे, सगळं आहे बघू चला। तर आता खूप भूक लागली, आता जेवण वगैरे घेतो आणि तुम्हाला भेटतो, बाय। आणि मेन म्हणजे
दीप जेवढा उत्साह साफसफाई करताना होता आता तेवढ्यात दमायला झालंय ना ना हो बोल. तर मित्रांनो आज धनतेरस आहे तर आता आम्ही पूजा करतोय तर काय काय आणि मला घाई दुसरीकडे बाहेर जायचंय म्हणून मी आज ड्रेसच घातलाय आणि दीपकने टी शर्ट. तर चला आधी पूजा तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय तयारी केली ते. हे बघा त्याची तयारी काय काय केली आहे ती. हे धान्य धान्य शेंगदाणे नाचणी तांदूळ डाळ हे मी पहिल्यांदाच करते हा असं म्हणजे आणि धान्याची. केळी डाळिंब फुलं. चला आता आणि ते? पूजा करून घेऊया. इथे घे. आता आम्ही चालू केलं पूजा करायला. हो, बंद करून घेतली. विसरली. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आता तर पूजा वगैरे आमची सगळी झाली आहे. हे बघा तर पुढे तुम्ही बोललो जसं कपास कडधान्य वगैरे सगळं ठेवून आम्हाला जशी जमेल तशी आम्ही पूजा केलेली आहे लक्ष्मी मातेची. तुम्हाला सगळ्यांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. येस. पूजा कशी वाटली? तुम्ही पण तुमच्या घरी अशीच पूजा करता का सांगा. हो हो म्हणजे सांगा. हो म्हणजे जोगेश्वरीलाच जात आहे. माझे आई पप्पा आलेत गावाला कालच म्हणजे आज काल बसले आज सकाळी आलेत. त्यांना आता भेटायला जातोय शीतलाने मी जोगेश्वरीला. तर आता एक जोगेश्वरीला भेटूया. दीपला ना मी किती पण इथे टिक्का लावला ना तर फुसटूनच टाकतो तू. मी बघ कशी ठेवते. जा रांगोळी दाखव जा तुझी वाली. तुझी वाली म्हणजे तू काढलेलीस ग. तर मित्रांनो रांगोळी दाखवते. अशीच सिंपल काढली कारण मला वेळच नव्हता. कंदील लाइटिंग वगैरे सगळं आम्ही उद्या करणार. पहिल्या आंघोळीच्या आधी सगळं रेडी असणार. काय दी सगळं शीतल करणार आपण करणार. करून करून सगळी मदत तू करणारच आणि कशाला उगाच शीतल करतोय. बोल ना खरं सांग. हो आम्ही दोघं मिळून करणार. जास्त लाडा जातास की. चला चहा उखळते नाही तर मला उखळवेल दीपक. चहा सोबत काय आता ह्या काय रे बाबा. तू चहाने पण तसंच टाइमपास. तुझं एवढं टाइमपास हा वाटत बाबा. आता माझा ड्रेस बघा. एका माणसाला वाटतं मी मुगाच टाइमपास करते पण टाइमपास नाही करत. चहा उकळेपर्यंत मी असं ड्रेस दाखवते.
कोण चाय पिणार, चाय पिल्यावर नसतं. मग काय असतं? चाय अशी प्यायची असते. काय पण मित्रांनो आता आपण पोहोचलो जोगेश्वरीला आणि ही बघ माझी शाळा. बांद्रेकरवाडी जोगेश्वरी पूर्व. ही बघ माझी शाळा. बघा इथे मी राहायचो. कंदील आणि बघा कंदील बघा मस्त. कंदील बघा. तर मित्रांनो आता आम्ही जोगेश्वरीला आलोय, जिकडे आम्ही पहिल्यांदा राहायचो. जोगेश्वरीला खायचं. आता आम्ही आई बाबांना भेटायला आलोय, दादा वहिनी बाबू सगळ्यांना. चला आता जाऊया. नीट बोल. नीट बोलत नाही काय नाही. नीट बोल. चला आता मित्रांनो आता आम्ही आलो. अगं मोठ्यानं बोल. तू बोल. लोक विचारू कसं सजवलं ते बघा. मस्त नंबर आहे. पहिले तर पहिल्या दिवशी असायचं ना, पहिले अंघोळ असायची तेव्हा. आता पासूनच सुरुवात झाली. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आम्ही तिथपर्यंत शूट केलं आणि त्याच्यानंतर घरात गेल्यावर आम्ही सगळं विसरलो. म्हणजे दीपककडे मोबाईल तिकडे गेलो. आता आई बाबांना भेटला ती थोडी लक्षात येते शूट काय त्या पहिले शूट काय तर बोलत राहिलो आणि पटकन पाणी बिनी व्हायचं होतं ना. पटकन पाणी व्हायचं होतं म्हणून पटकन निघालो तिकडून. लक्षातच नाही की ब्लॉग चालू आहे, शूट करायचंय काय. आईने आमच्यासाठी खूप काही खाऊ आणल्या गावात. ते तुम्हाला दाखवतो. ते मी दाखवतो. चल बोल अशी. हे बघा खाली बस. हे बघा गावांना बाबाने तांदूळ आणले. पैसा फराळ. हे काय आणलंय? लाडू करंजा. आणि गावात बनवून आणले. तुमच्यासोबतच नाही, तुमच्यासोबतच आम्ही पण आताच बघतोय. हो दिवाळीची मेन गोष्ट. हो हे बघा पहिली आग करायचं. हे काय नाही कसं कारीट. आता तूच बोलस ना नाही कसं वध करायचं. कारीट तुम्ही नाही कसं बोलतो त्याला. काय नाही सांग आधी. शापूची भाजी. हा भाजी काय देणार तुम्हाला? नीट भाजी काय कडे होता ना. एवढं सगळं नको जाऊ ना, पसारा जवळ ये ना. काय नाही बघा मित्र नाही बघा. सकाळी सगळं साफ केलं ना, सगळं भांडी पिंडी सगळे काल विसरतो सगळं तू. म्हणजे स्टँड म्हणजे साफसफाई केली ना आम्ही. हे बघ तेव्हा सगळे डबे सुकतात. तो पण ते ठेवलं एवढं का त्याच्यामध्ये सगळ्यांचे काही तेच आहे. हे बघा कढीपत्ता आणले. गावचा कढीपत्ता. वास बघायचा. कढीपत्ता आणले की मस्के आणले. कशाला आणलं एवढा कढीपत्ता? हे बघा काय गावचं कारला. ओरिजिनल. हे पण आमच्याच आहेत शीतल. मिरच्या. हो गावठी. हाय नाही बसते. वाव करतात तसं. मित्रांनो सांगा, तुम्ही सांगा काय आहे ते. मी सांगते ना मित्रांना. खोबऱ्याची वडी. एक दे ना छोटीशी दे. हा मला दे छोटीशी. हा मस्त ना. वाव नवीन. ओची पानं. अळवडीची पानं मला खूप आवडते. कशी बनवते मी सांग. छान बनवते. आईने हे का पाठवलं आहे ऑलरेडी. उडदाचं पीठ आहे ऑलरेडी. काय माहिती तांदळाचं पीठ आहे. मला काय माहिती. मी पण तुझ्यासोबतच बघतोय ना. समजत नाही. विचारायला पाहिजे. फोन करून विचारतो.
तर हे बघा एवढं देतो ना. हे बघा गावावरून घेऊन. आईने आम्हाला दिवाळीचं भेट दिली. कंपनीने तर बोनस नाही दिला किंवा गिफ्ट वगैरे नाही दिलं, पण आईने दिलं. आणि हे बघा काय काय दिलं. आई बाबाने पीठ, कढीपत्ता, कारलं, दिवाळीचा फराळ, पानं. आता आम्हाला खूप लेट झालाय, सो आता आम्ही जेवतो. आज जाणार होतो खरं तर शॉपिंगला म्हणजे काय दिवे वगैरे आणायला, रांगोळी वगैरे, हा. पण काय टाइमच नाही थोडा भेटला. कंदील आमचा मागच्या वर्षीचा आहे, तो अजून पण चांगला आहे. नाही त्याला आम्ही मागच्या वर्षी मित्रांनो शीतल, मी आणि बाबांनी मिळून तिघांनी मिळून कंदील बनवला जातो. अजून पण छान, 1 वर्ष झालं त्याला, तो अजून पण छान आहे. फक्त थोडेसे कागद वगैरे असतात ना, ते थोडेसे नाही, ते डल renovate झाले. करणार, जसं घर renovate त्याला आम्ही करणार, त्याला आम्ही नवीन कलर बिलर सगळं बोलतात ना, तसं आम्ही नवीन कागद बिगद ते तुम्हाला ह्या लावून ब्लॉग सेम. मध्ये नाही तर मग सेकंड ब्लॉग मध्ये हा. बघायला भेटेल. ठीक आहे, चला आजचा ब्लॉग आम्ही आज इथेच संपवतो. भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. आम्ही कुकर लावलाय. आणि आम्हाला या वर्षीचं दिवाळीचं भेट भेटली आहे आईकडनं. आई बाबांकडून. चला मी आजचा व्हिडिओ आज इथेच संपवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि लवकरात लवकर आमचे 1000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट होऊ दे. हो, थँक्यू फॉर वॉचिंग. ब्लॉग इथपर्यंत बघितलं त्यासाठी थँक्यू.